पाकिस्तानची सटकली. सलमान खानला दहशतवादी घोषित केलं. सलमान खानच्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तानमधल्या शहबाज सरकारला चांगल्याच मिरच्या झोंबल्या. म्हणून त्यांनी थेट सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित केलं. या पार्श्वभूमीवर शहबाज शरीफ सरकारनं दहशतवाद विरोधी कायदा 1997 अंतर्गत सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित करत त्याचे नाव 4थ्या अनुसूची यादीत समाविष्ट केली. त्यामुळे सलमान खानला अटक होणार अशा चर्चा सध्या सुरू आहे. सलमान खान हा सौदी अरेबियामधील रियाद येथे झालेल्या जॉय फोरम 2025 कार्यक्रमात शाहरुख खान आणि आमिर खान यांच्या सोबत उपस्थित होता. कार्यक्रमात सलमान खान बोलत असताना बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांचा त्याने वेगवेगळा देश म्हणून उल्लेख केला. यावरून पाकिस्तानला चांगलीच मिरची लागली आणि म्हणून पाकिस्तानच्या शहबाज सरकारनं सलमान खानला थेट दहशतवादी म्हणूनच घोषित केलं. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सलमानला 4थ्या अनुसूची यादीमध्ये टाकली, म्हणजेच त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं. ही यादी दहशतवाद विरोधी कायद्या अंतर्गत येते. या प्रकरणी सलमान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या कार्यक्रमात सलमान खान म्हणाला होता की सध्याच्या घडीला तुम्ही जर हिंदी चित्रपट बनवला आणि तो इथे सौदी अरेबियामध्ये प्रदर्शित केला तर तो सुपरहिट होईल. जर तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळम भाषेत चित्रपट बनवला तर तो शेकडो कोटींची कमाई करेल. कारण इतर देशांमधून विविध भाषिक लोक इथे नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात आले आहेत. बलुचिस्तानमधील लोक आहेत, अफगाणिस्तानमधील लोक आहेत, पाकिस्तानमधील लोक आहेत. प्रत्येक जण इथं कामासाठी येतोय. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे सलमानचं जीभ घसरल्यामुळे झालेलं वक्तव्य होतं की हेतुपूर्वक केलेलं वक्तव्य होतं, यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. पण पाकिस्तान सरकारनं मात्र सलमान खानच्या वक्तव्याला देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला मांडला. यामुळे सरकारनं त्याला दहशतवादी म्हणून घोषित करत त्याचं नाव 1997च्या दहशतवाद विरोधी कायद्याच्या 4थ्या अनुसूचीमध्ये टाकलंय. पाकिस्तानने सलमान खान विरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? त्याला अशा पद्धतीने दहशतवादी घोषित करणं योग्य आहे का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.